तर महाडमध्ये रॅपिड ॲक्शन दल आता दाखल झालंय आणि पोलिसांनी शहरामध्ये चोख बंदोबस्त ठेवलेल्या पोलिसांचा बंदोबस्त किंबहुना आता आणखी वाढवलेला आहे। पोलीस अधीक्षक सुद्धा महाड शहरामध्ये दाखल झाले। अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात येत आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातल्या राडा प्रकरणात पोलिसांनी आता पथसंचलन केलेलं आहे। महाडमध्ये मोठा राडा झालेला आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं आरोपांच्या फैरी झडतात एकमेकांमध्ये आणि त्यावरून मोठे राडे आज निवडणुकीच्या दिवशी मतदानाच्या दिवशी होताना पाहायला मिळतात। त्यामुळे आता महाडमध्ये पोलिसांचा बंदोबस्त आणखी वाढवण्यात आलाय आणि आता रॅपिड ॲक्शन फोर्स सुद्धा दाखल झालेले आहे। पोलिसांचा शहरात बंदोबस्त वाढवलेला आहे आणि पोलीस अधीक्षकांनी महाड शहरामध्ये दाखल होत संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला। त्याचबरोबर अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केलंय। शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातल्या राडा प्रकरणात पोलिसांनी शहरामध्ये पथसंचलनही केलं। मतदान करायचं आहे। कोणीही कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवता मतदान प्रक्रिया महाड शहर नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवता